एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात सध्या बैठक सुरू आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, विधान परिषदेकरता महायुतीकडून आता जुळवाजुळव सुरू झालेली आहे। बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह रवींद्र चव्हाणही मुख्यमंत्र्यांच्या दालनात आता उपस्थित आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि शरद पवार यांच्यात भेट झाल्यानंतर आता विधिमंडळात बैठक सुरू झालेली आहे। ज्या बैठकीकरता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत, तर रवींद्र चव्हाण देखील उपस्थित असल्याचं कळतंय मुख्यमंत्र्यांच्या दालनात। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, या बैठकीला फार महत्त्व आहे। खरं तर दोन महत्त्वाचे पैलू आहेत। एक तर विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आता महायुतीची जुळवाजुळव सुरू झाली आहे, आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हितेंद्र ठाकूर आणि शरद पवार यांची भेट झाल्यानंतर ही बैठक होतीये। म्हणजे नेमकं घडतंय तरी काय? कारण हितेंद्र ठाकूर यांच्याकडे 3 आमदारांचं संख्याबळ आहे। निश्चितच एकंदरीत आपण पाहिलं लागवी तर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून ही मतांची जुळवाजुळव सुरू आहे, आणि सध्या जर पाहिलं तर 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे मतांचा जो कोटा आहे तो 23 मतांवरती पोहोचलेला आहे, आणि या 23 मतांची जर आता जुळवाजुळव प्रत्येक उमेदवाराला करायची असेल तर महायुतीचे 9 उमेदवार आहेत ते रिंगणात आहेत, आणि त्यासाठी एकंदरीत जर आपण पाहिलं तर 207 मतांची गरज आहे ती त्यांना भासणार आहे। आणि याच दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 202 मतं जी आहेत ती सध्या तरी कुठेतरी महायुतीच्या पारड्यात आहे। त्यामुळे 5 मतं जी कमी पडत आहेत ती कुठेतरी फुटू नये, आणि ती जी सत्ताधारी पक्ष म्हणून जर सध्या पाहिलं तर बहुजन विकास आघाडी असेल किंवा प्रहार जनशक्ती असेल, असे सर्व पक्ष आहेत ते सत्ताधाऱ्यांसोबत आहेत। त्यामुळे या अपक्षांचा जो सध्या भाव आहे तो प्रचंड वाढलेला आहे। दोन्ही गटांकडून म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीकडून त्यांना कुठेतरी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहत असू की आता बहुजन विकास आघाडीचे प्रमुख म्हणून या 3 मतांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे हितेंद्र ठाकूर यांचे संवाद साधत आहेत। अशाच प्रकारचा संवाद आता येत्या पुढच्या 4 दिवसांमध्ये जे इतर अपक्ष आहेत त्यांच्याशी साधला जाईल। त्यांच्या मागण्या आहेत त्या अधिवेशन काळात पूर्ण केल्या जातील, आणि ही मतं विधान परिषदेसाठी आपल्या पारड्यात पडण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल। निश्चित। चेतन, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।